मी महिमा काळे. अविन्या फूडमध्ये आपलं स्वागत आहे. 29 स्टेट्स यामधील कोल्हापूर मसाला, कोल्हापुरी मसाल्यापासून आज आपण चिकन बनवणार आहोत. तर ते कशा प्रकारे बनवायचं त्यासाठी आपण चला साहित्याकडे वळूया. कोल्हापुरी चिकन बनवण्यासाठी आपण घेतलेला आहे अर्धा किलो चिकन, मीठ, कोल्हापुरी मसाला, आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, दही, कांदा, खोबरं, टोमॅटो आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर. चला आता आपण चिकन मॅरिनेट करूया. त्यासाठी लागणार आहे 1 चमचा मीठ, 1 चमचा कोथिंबीर कोल्हापुरी मसाला, 2 चमचे जिंजर गार्लिक कोरिएंडर पेस्ट आणि 2 चमचे दही. कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट करून घेऊया. त्यासाठी आपण थोडंसं कढईत तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत. चिकन फोडणीला टाकण्यासाठी पातेलं घेतलं आहे. त्यामध्ये मी तेल ओतलेलं आहे आणि ते तेल जरासं गरम झालं की त्याच्यात आपण आता 29 स्टेट्स या प्रोडक्टचा कोल्हापुरी मसाला टाकणार आहोत. तो आपण मगाशी चिकनमध्ये पण टाकला आहे. त्या अंदाजाने थोडासा आपण आधी टाकूया. तो जरासा परतला की मग आपण त्याच्यात मॅरिनेट केलेलं जे चिकन होतं ते जवळजवळ अर्धा ते पाऊण तास मी ठेवलं होतं ते आपण आता त्याच्यात टाकणार आहोत. आपण या तेलामध्ये चिकन चांगलं परतून घेणार आहोत. चिकन परतल्यामुळे त्याला एक वेगळी टेस्ट येते. अशा प्रकारे आता ह्याच्यात आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत जेणेकरून ते चिकन चांगलं व्यवस्थित शिजेल. थोडंसं पाणी टाकून आपण ह्याला झाकण लावून चिकन शिजवायला ठेवणार आहोत मंद आचेवर. ते तोपर्यंत आपलं वाटप आपण करून घेत आहोत. मग अशी मी कांदा परतून घेतला आहे चांगला. आता आपण खोबरं टाकलेलं आहे ते सुद्धा चांगलं परतणार आहोत. टोमॅटो टाकूया. आपलं खोबरं चांगलं खरपूस भाजलं गेलेलं आहे. आता आपण ह्याचं वाटप करून घेऊया. चिकन शिजले का बघूया. चिकन छान शिजलेलं आहे. आता आपण ह्याच्यात जे आपण पेस्ट जी बनवली आहे खोबऱ्याची आणि कांद्याची ती टाकणार आहोत.
थोडं पाणी ॲड करावं लागेल आपल्याला. जास्त घट्ट झालेलं आहे. पातळ करण्यासाठी ह्याच्यात आपण आता पाणी ओतूया. आपल्याला जेवढं पातळ हवं आहे तेवढं आपण याच्यात पाणी ॲड करू शकता. मला वाटतं अजून थोडं पातळ लागेल, कारण याला उकळी आल्यावरती अजून घट्ट होईल. हे आता मी जसं चिकन बनवलं आहे तसं तुम्ही ह्याच्यामध्ये वांगंसुद्धा करू शकता. भरलं वांगंसुद्धा या मसाल्यामध्ये खूप छान होतं. हे झालं वाटपाचं वांग्याबद्दल मी बोलते. आणि शेंगदाण्याचं कूट टाकून सुद्धा आपण करू शकता, ते देखील खूप छान लागतं. आपलं कोल्हापुरी चिकन तयार झालेलं आहे. आपण याच्यावरती आता थोडीशी कोथिंबीर टाकूया. आपण आता सर्व करूया. प्रकारे आपलं चिकन तयार झालेलं आहे. आपण त्याला गार्निश करूया थोडीशी कोथिंबीर वरून टाकून. त्याच्याबरोबर हे सॅलड सुद्धा रेडी आहे. आणि आज जे आपण चिकन बनवलेलं आहे ते आपलं 29 स्टेट्सच्या कोल्हापुरी मसाल्यात बनवलेलं आहे. आपण सुद्धा ट्राय करा. खूप छान मसाला आहे, सगळ्यांना आवडेल. धन्यवाद.